श्रीमती प्रतिभा देवीसिंह पाटील यांचा जन्म 1934च्या डिसेंबर महिन्यात 19 तारखेला महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात नाडगाव या खेडेगावात झाला. श्रीमती पाटील या 25 जुलै 2007 रोजी भारतीय गणराज्याच्या 12व्या राष्ट्रपती म्हणून विराजमान झाल्यात. भारताच्या सर्वोच्च पदावर निवडून येणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या. राष्ट्रपती पदावर विराजमान होण्यापूर्वी 2004 ते 2007 या कालावधीत त्या राजस्थान राज्याच्या राज्यपाल म्हणून कार्यरत होत्या. श्रीमती प्रतिभाताईंचे शालेय शिक्षण RR विद्यालय जळगाव येथे झाले. जळगाव शहरातीलच नामांकित मुजे महाविद्यालयात अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र हे विषय घेऊन त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच टेबल टेनिस या क्रीडा प्रकारात त्यांनी प्रावीण्य मिळवले. पदव्युत्तर शिक्षण घेत असतानाच आमदार झालेल्या प्रतिभाताईंनी पुढे मुंबई येथील शासकीय विधी महाविद्यालयातून विधी स्नातक ही पदवी संपादन केली. श्रीमती पाटील यांनी जळगाव जिल्हा सत्र न्यायालयात सनदी वकील म्हणून आपल्या व्यावसायिक कारकिर्दीचा आरंभ केला. त्यासोबतच त्यांनी विविध सामाजिक उपक्रमांमध्ये विशेषतः शोषित महिलांच्या उद्धारासाठी स्वतःला झोकून दिले. वयाच्या अवघ्या 27व्या वर्षी विधानसभेची पहिली निवडणूक जिंकून त्या जळगाव मतदारसंघाच्या आमदार झाल्या. त्यानंतर 1985 पर्यंत त्या सातत्याने 4 वेळा ऐदलाबाद मुक्ताईनगर मतदारसंघाच्या आमदार म्हणून निवडून आल्यात. पुढे 1985 ते 1990 पर्यंत त्या राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेल्यात. त्यानंतर लगेचच त्यांनी राज्यसभा उपसभापती पदाची धुरा सांभाळली. 1991च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत त्या अमरावतीच्या खासदार म्हणून निवडून आल्यात. श्रीमती पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीचे आगळेवेगळे वैशिष्ट्य म्हणजे त्या आपल्या अखंड राजकीय जीवनात कुठल्याही निवडणुकीत कधीही पराभूत झाल्या नाहीत. श्रीमती प्रतिभा देवीसिंह पाटील यांनी त्यांच्या महाराष्ट्रातील प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत विधिमंडळ तसेच शासन स्तरावर विविध जबाबदारीची पदे भूषवलीत. 1962 ते 67 महाराष्ट्र विधिमंडळाच्या सर्वात तरुण सदस्या, 1967 ते 72 उपमंत्री, महाराष्ट्र शासन, गृहनिर्माण, सार्वजनिक आरोग्य, दारूबंदी, पर्यटन आणि विधिमंडळ कामकाज, 1972 ते 74 कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र शासन, समाज कल्याण, 1974 ते 75 कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र शासन, समाज कल्याण आणि सार्वजनिक आरोग्य, 1975 ते 76 कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र शासन, दारूबंदी, पुनर्वसन आणि सांस्कृतिक कामकाज, 1977 ते 78 एक कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र शासन, 1979 ते 80 विरोधी पक्षनेत्या, महाराष्ट्र राज्य विधिमंडळ, 1982 ते 83 कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र शासन, नगरविकास आणि गृहनिर्माण, 1983 ते 85 कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र शासन, समाज कल्याण आणि अन्न नागरी पुरवठा. महाराष्ट्रातील यशस्वी राजकीय कारकिर्दीनंतर श्रीमती पाटील देशपातळीवर संसदीय कामकाजात सक्रिय झाल्यात. संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या सदस्या म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. या कार्यकाळात त्यांनी संसदीय पातळीवर विविध जबाबदाऱ्या पार पाडल्यात. प्रामुख्याने त्यांनी 25/7/87 ते 2/9/87 या कालावधीत राज्यसभेच्या सभापती म्हणून काम पाहिले. 1985 ते 1990 राज्यसभा सदस्य, 1986 ते 1988 अध्यक्षा राज्यसभा विशेषाधिकार समिती, 1986 ते 1988 उपसभापती राज्यसभा, 1991 ते 1996 लोकसभा सदस्य, 1991 ते 1996 अध्यक्षा हाऊस कमिटी लोकसभा. आपल्या प्रदीर्घ सामाजिक आणि राजकीय जीवनात श्रीमती प्रतिभाताई अनेक संस्थांशी विविध भूमिकांमध्ये जोडलेल्या होत्या. त्या 1982 ते 1985 या कालावधीत महाराष्ट्राच्या पाणी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्ष म्हणून कार्य केले. तसेच त्यांनी 1988 ते 1990 दरम्यान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्षपद देखील भूषवले. राष्ट्रीय संघ, नागरी सहकारी बँका व पतसंस्थांच्या त्या संचालक व उपाध्यक्ष असतानाच त्यांनी राष्ट्रीय सहकारी संघाच्या कार्यकारी परिषदेवर सदस्य म्हणून उत्तम कार्य केले. शिवाय महाराष्ट्र शासनाच्या 20 कलमी अंमलबजावणी कार्यक्रमाच्या त्या अध्यक्षही होत्या.
श्रीमती पाटील यांनी अनेकदा विविध भूमिकांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केले. त्या नैरोबी आणि पुर्तो रिको येथे समाज कल्याणाशी निगडित आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी झाल्या. 1985 मध्ये बल्गेरिया येथे गेलेल्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळात त्या सदस्य म्हणून सहभागी झाल्या. तसेच 1988 ला लंडन येथे कॉमनवेल्थ प्रिसाइडिंग ऑफिसर्सच्या परिषदेत देखील त्यांचा सहभाग होता. 1985 मध्ये बीजिंग, चीन येथे पार पडलेल्या जागतिक महिला परिषदेत श्रीमती प्रतिभाताईंनी भारताचे प्रतिनिधित्व केले. तसेच ऑस्ट्रिया येथील महिलांचा दर्जा या विषयावरील परिषदेत त्यांनी भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. सामाजिक आणि सांस्कृतिक कार्य. आपल्या संपूर्ण सामाजिक जीवनात श्रीमती पाटील यांनी महिला विकास, बालकल्याण व समाजातील वंचित घटकांसाठी अतोनात प्रयत्न केलेत. त्यांच्या हितासाठी श्रीमती प्रतिभाताईंनी अनेक संस्था उभारल्यात. उदाहरणार्थ मुंबई आणि दिल्ली येथे नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृहे, ग्रामीण भागातील तरुणांसाठी जळगाव येथे अभियांत्रिकी महाविद्यालय, महिला विकासाच्या विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी त्यांनी धर्मदाय संस्था स्थापन केली. जळगाव येथे त्यांनी अंध औद्योगिक प्रशिक्षण केंद्र स्थापन केले. अमरावती जिल्ह्यात भटक्या व विमुक्त जातीतील व मागासवर्गातील मुलांसाठी शाळा, दुर्गापूर, अमरावती येथे शेतकऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी कृषी विज्ञान केंद्र, महिला विकासाकरिता महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या महिला विकास महामंडळाच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा राहिलेला आहे. महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात गरीब आणि गरजू महिलांसाठी श्रीमती पाटील यांनी संगीत, संगणक व शिवणकला वर्ग सुरू केले. श्रीमती पाटील यांनी जळगाव येथे महिला होमगार्ड युनिट सुरू केले आहे आणि 1962 मध्ये त्या जळगाव जिल्हा होमगार्डच्या कमांडंट बनल्या. कौटुंबिक जीवन. श्रीमती प्रतिभाताईंचा 1962 मध्ये रसायनशास्त्राचे प्राध्यापक असलेल्या डॉक्टर देवीसिंह रामसिंह शेखावत यांच्याशी विवाह झाला. डॉक्टर शेखावत यांनी मुंबई येथील नामांकित हाफकिन संस्थेतून केमोथेरपी सारख्या विषयात रसायनशास्त्रातील संशोधन करून PhD पदवी प्राप्त केली. एक शिक्षणतज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्ता असणारे डॉक्टर शेखावत अमरावती महानगरपालिकेचे पहिले महापौर बनले. तसेच ते अमरावती विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले व आमदार देखील झालेले. श्रीमती प्रतिभाताई डॉक्टर शेखावत यांना 2 अपत्ये असून मुलगी श्रीमती ज्योती राठोर आणि मुलगा श्री राजेंद्र सिंह आहेत. श्रीमती प्रतिभाताई यांना पुढील वाटचालीसाठी असंख्य शुभेच्छा.